हॅलो मित्रांनो, स्वागत आहे नोकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं. तर आजचा टॉपिक जो आहे तर आपण बघू शकता FCI भारत अन्न मंत्रिमंडळ 87 जागांची भरती सुटलेली आहे. ठीक आहे. ह्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे जसं की शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, फीज किती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, हे सगळं आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे असे जर नोकरी संदर्भित व्हिडिओ आवडत असतील, गव्हर्नमेंट नोकरी संदर्भात आपण व्हिडिओ टाकत राहतो सारखं असंच ह्या चॅनलवरती. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे. त्यांनी काय होतं ना, मोटिवेशन वाढत जातं आपलं स्वतःचं आहे ना, म्हणजे मला बी इंटरेस्ट येतो थोडा व्हिडिओ टाकण्यात. ठीक आहे. तर बघू शकता आपण FCI भारत अन्न मंडळात 87 जागांची भरती निघाली. त्यासाठी रिक्वायरमेंट बघूयात आपण आता ना. तर FCI भारतीय अन्न महामंडळात 87 जागांची भरती निघालेली आहे. टोटल जागा आहे ते 87 आहे. पदाचे नाव व तपशील आपण पाहूयात चला. तर इथं पाहू शकता आपण पदाचे नाव आणि तपशील जर बघा गेलं तर पदाचे नाव असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे 30 जागांची यांच्यासाठी भरती आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे टेक्निकलसाठी, जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि जनरल टेक्निकल साठी वेगळं आलं. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आणि टेक्निकलसाठी 27 जागा आहे. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी 22 जागा आहेत. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर लॉसाठी 8 जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसरसाठी 0.02 जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत. ठीक आहे. सॉरी, टोटल जागा आहेत त्या 87 आहेत. ठीक आहे. तर इथं बघितलं आपण. आणि त्यानंतर आपण जर शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलं तर पद क्रमांक 1 साठी 55 गुणासहित पदव्युत्तर पदवी किंवा ACE NICWA ACS किंवा 55% गुणासहित विधी पदवी. त्यानंतर SC ST PWD 50% गुण. ठीक आहे. तर पद क्रमांक 1 म्हणजे म्हणजे कोणतं, हे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन 30 जागांसाठी हे पदासाठी. ठीक आहे. तर त्यानंतर पद क्रमांक 2 बघा, 55% गुणासह BSc कृषी BE BTech फूड सायन्स किंवा समतोल SC ST PWD 50% गुणासहित, म्हणजे SC ST PWD साठी 50%च गुण आवश्यक आहे. ठीक आहे. 55 नाही आहे. पद क्रमांक 2 म्हणजे कोणतं, असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकलसाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिसरं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन सहयोगी सदस्य किंवा समतोल असावे. ठीक आहे. पद क्रमांक 3 साठी. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी. ठीक आहे. पद क्रमांक 4 साठी बघू शकता तुम्ही विधी पदवी किंवा 5 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे. पद क्रमांक 4 म्हणजे कोणतं, जनरल असिस्टंट लॉसाठी. ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी 5 पद कोणतं, या मेडिकल ऑफिसर. ठीक आहे. ह्यासाठी क्वालिफिकेशन काय लागत आहे, MBBS आणि 3 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे. वयाच्या अट जर बघायला गेले तर तुम्हाला 1 जानेवारी 2021 रोजी SC ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे. ठीक आहे. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षाची अट आहे. ठीक आहे. म्हणजे ओपनसाठी 30. ठीक आहे. OBC साठी ह्याच्यात 3 इन्क्लूड केलं तर 33 होऊ शकतं आणि SC ST साठी जर केलं तर 35 होऊ शकतं. ठीक आहे. 35 वय असेल तरी चालू शकतं पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी जर बघायला गेलं तर 28 वयापर्यंत आहे. तर ह्याच्यात जर 5 ॲड केले तर 33 वय होऊ शकतं आणि OBC साठी 3. तसं तुम्ही ॲड करा. ठीक आहे. तरी तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पण पाहू शकता वयोमर्यादा किती ती. नोकरीचे ठिकाण जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर आहे. जनरल फीज जर आपण बघायला गेलं, ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 31 मार्च ही आहे. पूर्णपणे आपल्याकडं भरपूर 1 महिनाचा आहे पूर्ण. ठीक आहे. तर फीज बघायला गेलं तर जनरलसाठी आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी फी नाही आहे. ठीक आहे. समजलं. जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फी राहील. SC ST आणि PWD महिलांसाठी फी नाही. ओके. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. ठीक आहे. बाय बाय. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे नोकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं. तर आजचा टॉपिक जो आहे तर आपण बघू शकता FCI भारत अन्न मंत्रिमंडळ 87 जागांची भरती सुटलेली आहे. ठीक आहे.
ह्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे जसं की शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, फीज किती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, हे सगळं आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे असे जर व्हिडिओ नोकरी संदर्भित व्हिडिओ आवडत असतील, गव्हर्नमेंट नोकरी संदर्भात आपण व्हिडिओ टाकत राहतो सारखं असंच ह्या चॅनलवरती. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे. त्यांनी काय होतं ना, मोटिवेशन वाढत जातं आपलं स्वतःचं, आहे ना. म्हणजे मला बी इंटरेस्ट येतो थोडा व्हिडिओ टाकण्यात. ठीक आहे. तर बघू शकता आपण, FCI भारत अन्न मंडळात 87 जागांची भरती निघाली. त्यासाठी रिक्वायरमेंट बघूयात आपण आता त्याला. तर FCI भारतीय अन्न महामंडळात 87 जागांची भरती निघालेली आहे. टोटल जागा आहे ते 87 आहे. पदाचे नाव व तपशील आपण पाहूयात चला. तर इथं पाहू शकता आपण पदाचे नाव आणि तपशील जर बघा गेलं तर पदाचे नाव असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे 30 जागांची यांच्यासाठी भरती आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे टेक्निकलसाठी, जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि जनरल टेक्निकल साठी वेगळं आलं. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही, जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आणि टेक्निकलसाठी 27 जागा आहेत. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी 22 जागा आहेत. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर लॉसाठी 8 जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसरसाठी 0.02 जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत. ठीक आहे. सॉरी, टोटल जागा आहेत त्या 87 आहेत. ठीक आहे. तर इथं बघितलं आपण. आणि त्यानंतर आपण जर शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलं तर पद क्रमांक 1 साठी 55 गुणासहित पदव्युत्तर पदवी किंवा ACE NICWA ACS किंवा 55% गुणासहित विधी पदवी. त्यानंतर SC ST PWD 50% गुण. ठीक आहे. तर पद क्रमांक 1 म्हणजे कोणतं, हे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन 30 जागांसाठी, हे पदासाठी. ठीक आहे. तर त्यानंतर पद क्रमांक 2 बघा, 55% गुणासह BSc कृषी BE BTech फूड सायन्स किंवा समतोल SC ST PWD 50% गुणासहित, म्हणजे SC ST PWD साठी 50%च गुण आवश्यक आहे. ठीक आहे. 55 नाही आहे. पद क्रमांक 2 म्हणजे कोणतं, असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकलसाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिसरं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन सहयोगी सदस्य किंवा समतोल असावे. ठीक आहे. पद क्रमांक 3 साठी. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी. ठीक आहे. पद क्रमांक 4 साठी बघू शकता तुम्ही, विधी पदवी किंवा 5 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे. पद क्रमांक 4 म्हणजे कोणतं, जनरल असिस्टंट लॉसाठी. ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी 5 पद कोणतं, या मेडिकल ऑफिसर. ठीक आहे. ह्यासाठी क्वालिफिकेशन काय लागत आहे, MBBS आणि 3 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे. वयाच्या अट जर बघायला गेले तर तुम्हाला 1 जानेवारी 2021 रोजी SC ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे. ठीक आहे. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षाची अट आहे. ठीक आहे. म्हणजे ओपनसाठी 30. ठीक आहे. OBC साठी ह्याच्यात 3 इन्क्लूड केलं तर 33 होऊ शकतं आणि SC ST साठी जर केलं तर 35 होऊ शकतं. ठीक आहे. 35 वय असेल तरी चालू शकतं पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी जर बघायला गेलं तर 28 वयापर्यंत आहे. तर ह्याच्यात जर 5 ॲड केले तर 33 वय होऊ शकतं आणि OBC साठी 3. तसं तुम्ही ॲड करा. ठीक आहे. तरी तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पण पाहू शकता वयोमर्यादा किती ती. नोकरीचे ठिकाण जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर आहे. जनरल फीज जर आपण बघायला गेलं, ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 31 मार्च ही आहे. पूर्णपणे आपल्याकडं भरपूर 1 महिन्याचा आहे पूर्ण. ठीक आहे. तर फीज बघायला गेलं तर जनरलसाठी आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी फी नाही आहे. ठीक आहे. समजलं. जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फी राहील. SC ST आणि PWD महिलांसाठी फी नाही. ओके. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. ठीक आहे. बाय बाय. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे नोकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं. तर आजचा टॉपिक जो आहे तर आपण बघू शकता, FCI भारत अन्न मंत्रिमंडळ 87 जागांची भरती सुटलेली आहे. ठीक आहे. ह्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे जसं की शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, फीज किती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, हे सगळं आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे असे जर व्हिडिओ नोकरी संदर्भित व्हिडिओ आवडत असतील, गव्हर्नमेंट नोकरी संदर्भात आपण व्हिडिओ टाकत राहतो सारखं असंच ह्या चॅनलवरती. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. त्यांनी काय होतं ना, मोटिवेशन वाढत जातं आपलं स्वतःचं, आहे ना. म्हणजे मला बी इंटरेस्ट येतो थोडा व्हिडिओ टाकण्यात, ठीक आहे. तर बघू शकता आपण, FCI भारत अन्न मंडळात 87 जागांची भरती निघाली. त्यासाठी रिक्वायरमेंट बघूयात आपण आता त्याला. तर FCI भारतीय अन्न महामंडळात 87 जागांची भरती निघालेली आहे. टोटल जागा आहे ते 87 आहे. पदाचे नाव व तपशील आपण पाहूयात, चला. तर इथं पाहू शकता आपण पदाचे नाव आणि तपशील जर बघा गेलं तर पदाचे नाव असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे 30 जागांची यांच्यासाठी भरती आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे टेक्निकलसाठी, जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि जनरल टेक्निकल साठी वेगळं आलं, ठीक आहे. तर ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही, जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आणि टेक्निकलसाठी 27 जागा आहेत, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी 22 जागा आहेत, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर लॉसाठी 8 जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसरसाठी 0.02 जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत, ठीक आहे. सॉरी, टोटल जागा आहेत त्या 87 आहेत, ठीक आहे. तर इथं बघितलं आपण. आणि त्यानंतर आपण जर शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलं तर पद क्रमांक 1 साठी 55 गुणासहित पदव्युत्तर पदवी किंवा ACE NICWA ACS किंवा 55% गुणासहित विधी पदवी. त्यानंतर SC ST PWD 50% गुण, ठीक आहे. तर पद क्रमांक 1 म्हणजे म्हणजे कोणतं, हे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन 30 जागांसाठी, हे पदासाठी, ठीक आहे. तर त्यानंतर पद क्रमांक 2 बघा, 55% गुणासह BSc कृषी BE BTech फूड सायन्स किंवा समतोल SC ST PWD 50% गुणासहित, म्हणजे SC ST PWD साठी 50%च गुण आवश्यक आहे, ठीक आहे. 55 नाही आहे. पद क्रमांक 2 म्हणजे कोणतं, असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकलसाठी, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिसरं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन सहयोगी सदस्य किंवा समतोल असावे, ठीक आहे. पद क्रमांक 3 साठी, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी, ठीक आहे. पद क्रमांक 4 साठी बघू शकता तुम्ही, विधी पदवी किंवा 5 वर्षाचा अनुभव असावा, ठीक आहे. पद क्रमांक 4 म्हणजे कोणतं, जनरल असिस्टंट लॉसाठी, ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी 5 पद कोणतं, या मेडिकल ऑफिसर, ठीक आहे. ह्यासाठी क्वालिफिकेशन काय लागत आहे, MBBS आणि 3 वर्षाचा अनुभव असावा, ठीक आहे. वयाच्या अट जर बघायला गेले तर तुम्हाला 1 जानेवारी 2021 रोजी SC ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे, ठीक आहे. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षाची अट आहे, ठीक आहे. म्हणजे ओपनसाठी 30, ठीक आहे. OBC साठी ह्याच्यात 3 इन्क्लूड केलं तर 33 होऊ शकतं आणि SC ST साठी जर केलं तर 35 होऊ शकतं, ठीक आहे. 35 वय असेल तरी चालू शकतं पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी जर बघायला गेलं तर 28 वयापर्यंत आहे. तर ह्याच्यात जर 5 ॲड केले तर 33 वय होऊ शकतं आणि OBC साठी 3, तसं तुम्ही ॲड करा, ठीक आहे. तरी तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पण पाहू शकता वयोमर्यादा किती ती. नोकरीचे ठिकाण जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर आहे. जनरल फीज जर आपण बघायला गेलं, ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 31 मार्च ही आहे. पूर्णपणे आपल्याकडं भरपूर 1 महिन्याचा आहे पूर्ण, ठीक आहे. तर फीज बघायला गेलं तर जनरलसाठी आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी फी नाही आहे, ठीक आहे. समजलं. जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फी राहील. SC ST आणि PWD महिलांसाठी फी नाही, ओके. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात, ठीक आहे. बाय बाय. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे नोकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं. तर आजचा टॉपिक जो आहे तर आपण बघू शकता, FCI भारत अन्न मंत्रिमंडळ 87 जागांची भरती सुटलेली आहे, ठीक आहे. ह्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे, जसं की शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, फीज किती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, हे सगळं आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे असे जर व्हिडिओ नोकरी संदर्भित व्हिडिओ आवडत असतील, गव्हर्नमेंट नोकरी संदर्भात आपण व्हिडिओ टाकत राहतो सारखं असंच ह्या चॅनलवरती. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. त्यांनी काय होतं ना, मोटिवेशन वाढत जातं आपलं स्वतःचं, आहे ना.
म्हणजे मला बी इंटरेस्ट येतो थोडा व्हिडिओ टाकण्यात, ठीक आहे. तर बघू शकता आपण FCI भारत अन्न मंडळात 87 जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी रिक्वायरमेंट बघूयात आपण आता त्याला. तर FCI भारतीय अन्न महामंडळात 87 जागांची भरती निघालेली आहे. टोटल जागा आहे ते 87 आहे. पदाचे नाव व तपशील आपण पाहूयात चला. तर इथं पाहू शकता आपण पदाचे नाव आणि तपशील जर बघा गेलं तर पदाचे नाव असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे 30 जागांची यांच्यासाठी भरती आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे टेक्निकलसाठी, जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि जनरल टेक्निकल साठी वेगळं आलं, ठीक आहे. तर ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आणि टेक्निकलसाठी 27 जागा आहे, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी 22 जागा आहेत, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर लॉसाठी 8 जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसरसाठी 0.02 जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत, ठीक आहे. सॉरी, टोटल जागा आहेत त्या 87 आहेत, ठीक आहे. तर इथं बघितलं आपण. आणि त्यानंतर आपण जर शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलं तर पद क्रमांक 1 साठी 55 गुणासहित पदव्युत्तर पदवी किंवा ACE NICWA ACS किंवा 55% गुणासहित विधी पदवी. त्यानंतर SC ST PWD 50% गुण, ठीक आहे. तर पद क्रमांक 1 म्हणजे कोणतं, हे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन 30 जागांसाठी हे पदासाठी, ठीक आहे. तर त्यानंतर पद क्रमांक 2 बघा, 55% गुणासह BSc कृषी BE BTech फूड सायन्स किंवा समतोल SC ST PWD 50% गुणासहित, म्हणजे SC ST PWD साठी 50%च गुण आवश्यक आहे, ठीक आहे. 55 नाही आहे. पद क्रमांक 2 म्हणजे कोणतं, असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकलसाठी, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिसरं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन सहयोगी सदस्य किंवा समतोल असावे, ठीक आहे. पद क्रमांक 3 साठी, ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी, ठीक आहे. पद क्रमांक 4 साठी बघू शकता तुम्ही विधी पदवी किंवा 5 वर्षाचा अनुभव असावा, ठीक आहे. पद क्रमांक 4 म्हणजे कोणतं, जनरल असिस्टंट लॉसाठी, ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी 5 पद कोणतं, या मेडिकल ऑफिसर, ठीक आहे. ह्यासाठी क्वालिफिकेशन काय लागत आहे, MBBS आणि 3 वर्षाचा अनुभव असावा, ठीक आहे. वयाच्या अट जर बघायला गेली तर तुम्हाला 1 जानेवारी 2021 रोजी SC ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे, ठीक आहे. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षाची अट आहे, ठीक आहे. म्हणजे ओपनसाठी 30, ठीक आहे. OBC साठी ह्याच्यात 3 इन्क्लूड केलं तर 33 होऊ शकतं आणि SC ST साठी जर केलं तर 35 होऊ शकतं, ठीक आहे. 35 वय असेल तरी चालू शकतं पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी जर बघायला गेलं तर 28 वयापर्यंत आहे. तर ह्याच्यात जर 5 ॲड केले तर 33 वय होऊ शकतं आणि OBC साठी 3, तसं तुम्ही ॲड करा, ठीक आहे. तरी तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पण पाहू शकता वयोमर्यादा किती ती. नोकरीचे ठिकाण जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर आहे. जनरल फीज जर आपण बघायला गेलं ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 31 मार्च ही आहे. पूर्णपणे आपल्याकडं भरपूर 1 महिनाचा आहे पूर्ण, ठीक आहे. तर फीज बघायला गेलं तर जनरलसाठी आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी फी नाही आहे, ठीक आहे. समजलं. जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फी राहील. SC ST आणि PWD महिलांसाठी फी नाही, ओके. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात, ठीक आहे. बाय बाय. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे नोकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं. तर आजचा टॉपिक जो आहे तर आपण बघू शकता FCI भारत अन्न मंत्रिमंडळ 87 जागांची भरती सुटलेली आहे, ठीक आहे. ह्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे जसं की शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, फीज किती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, हे सगळं आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे असे जर नोकरी संदर्भित व्हिडिओ आवडत असतील, गव्हर्नमेंट नोकरी संदर्भात आपण व्हिडिओ टाकत राहतो सारखं असंच ह्या चॅनलवरती. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. त्यांनी काय होतं ना, मोटिवेशन वाढत जातं आपलं स्वतःचं, आहे ना. म्हणजे मला बी इंटरेस्ट येतो थोडा व्हिडिओ टाकण्यात, ठीक आहे. तर बघू शकता आपण FCI भारत अन्न मंडळात 87 जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी रिक्वायरमेंट बघूयात आपण आता त्याला. तर FCI भारतीय अन्न महामंडळात 87 जागांची भरती निघालेली आहे. टोटल जागा आहे ते 87 आहे. पदाचे नाव व तपशील आपण पाहूयात चला.
तर इथं पाहू शकता आपण पदाचे नाव आणि तपशील जर बघा गेलं तर पदाचे नाव असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे 30 जागांची यांच्यासाठी भरती आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे टेक्निकलसाठी, जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि जनरल टेक्निकल साठी वेगळं आलं. ठीक आहे. तर याच्यासाठी तर ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आणि टेक्निकलसाठी 27 जागा आहेत. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी 22 जागा आहेत. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर लॉसाठी 8 जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसरसाठी 0.02 जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत. ठीक आहे. सॉरी, टोटल जागा आहेत त्या 87 आहेत. ठीक आहे. तर इथं बघितलं आपण. आणि त्यानंतर आपण जर शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलं तर पद क्रमांक 1 साठी 55 गुणासहित पदव्युत्तर पदवी किंवा ACE NICWA ACS किंवा 55% गुणासहित विधी पदवी. त्यानंतर SC ST PWD 50% गुण. ठीक आहे. तर पद क्रमांक 1 म्हणजे म्हणजे कोणतं, हे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन 30 जागांसाठी हे पदासाठी. ठीक आहे. तर त्यानंतर पद क्रमांक 2 बघा, 55% गुणासह BSc कृषी BE BTech फूड सायन्स किंवा समतोल SC ST PWD 50% गुणासहित, म्हणजे SC ST PWD साठी 50%च गुण आवश्यक आहे. ठीक आहे. 55 नाही आहे. पद क्रमांक 2 म्हणजे कोणतं, असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकलसाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिसरं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन सहयोगी सदस्य किंवा समतोल असावे. ठीक आहे. पद क्रमांक 3 साठी. ठीक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी. ठीक आहे. पद क्रमांक 4 साठी बघू शकता तुम्ही विधी पदवी किंवा 5 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे. पद क्रमांक 4 म्हणजे कोणतं, जनरल असिस्टंट लॉसाठी. ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी 5 पद कोणतं, या मेडिकल ऑफिसर. ठीक आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागत आहे, MBBS आणि 3 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे. वयाच्या अट जर बघायला गेली तर तुम्हाला 1 जानेवारी 2021 रोजी SC ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे. ठीक आहे. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षाची अट आहे. ठीक आहे. म्हणजे ओपनसाठी 30. ठीक आहे. OBC साठी ह्याच्यात 3 इन्क्लूड केलं तर 33 होऊ शकतं आणि SC ST साठी जर केलं तर 35 होऊ शकतं. ठीक आहे. 35 वय असेल तरी चालू शकतं पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी जर बघायला गेलं तर 28 वयापर्यंत आहे. तर ह्याच्यात जर 5 ॲड केले तर 33 वय होऊ शकतं आणि OBC साठी 3. तसं तुम्ही ॲड करा. ठीक आहे. तरी तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पण पाहू शकता वयोमर्यादा किती ती. नोकरीचे ठिकाण जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर आहे. जनरल फीज जर आपण बघायला गेलं ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 31 मार्च ही आहे. पूर्णपणे आपल्याकडं भरपूर 1 महिनाच आहे पूर्ण. ठीक आहे. तर फीज बघायला गेलं तर जनरलसाठी आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी फी नाही आहे. ठीक आहे. समजलं. जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फी राहील. SC ST आणि PWD महिलांसाठी फी नाही. ओके. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. ठीक आहे. बाय बाय. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे नोकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं. तर आजचा टॉपिक जो आहे तर आपण बघू शकता FCI भारत अन्न मंत्रिमंडळ 87 जागांची भरती सुटलेली आहे. ठीक आहे. ह्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे जसं की शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा किती आहे, फीज किती आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे का ऑफलाईन भरायचा आहे, हे सगळं आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टाईपचे असे जर नोकरी संदर्भित व्हिडिओ आवडत असतील, गव्हर्नमेंट नोकरी संदर्भात आपण व्हिडिओ टाकत राहतो सारखं असंच ह्या चॅनलवरती. जर तुम्हाला ह्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे. त्यांनी काय होतं ना, मोटिवेशन वाढत जातं आपलं स्वतःचं आहे ना, म्हणजे मला बी इंटरेस्ट येतो थोडा व्हिडिओ टाकण्यात. ठीक आहे. तर बघू शकता आपण FCI भारत अन्न मंडळात 87 जागांची भरती निघाली. त्यासाठी रिक्वायरमेंट बघूयात आपण आता त्याला. तर FCI भारतीय अन्न महामंडळात 87 जागांची भरती निघालेली आहे. टोटल जागा आहेत ते 87 आहे. पदाचे नाव व तपशील आपण पाहूयात. चला. तर इथं पाहू शकता आपण पदाचे नाव आणि तपशील जर बघा गेलं तर पदाचे नाव असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे 30 जागांची यांच्यासाठी भरती आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे टेक्निकलसाठी, जनरल मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि जनरल टेक्निकल साठी वेगळं आलं. ठीक आहे. त्याच्यासाठी
तर ह्याच्यासाठी बघू शकता तुम्ही जनरल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आणि टेक्निकलसाठी 27 जागा आहेत. ठीक आहे, ॲसिस्टंट जनरल मॅनेजरसाठी. ठीक आहे, ॲसिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी 22 जागा आहेत. ठीक आहे, ॲसिस्टंट जनरल मॅनेजर लॉसाठी 8 जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसरसाठी 0.02 जागा आहेत, म्हणजे 2 जागा आहेत. ठीक आहे, सॉरी, टोटल जागा आहेत त्या 87 आहेत. ठीक आहे, तर इथं बघितलं आपण. आणि त्यानंतर आपण जर शैक्षणिक पात्रता जर बघायला गेलं तर पद क्रमांक 1 साठी 55 गुणासहित पदव्युत्तर पदवी किंवा ACE NICWA ACS किंवा 55% गुणासहित विधी पदवी. त्यानंतर SC ST PWD 50% गुण. ठीक आहे, तर पद क्रमांक 1 म्हणजे म्हणजे कोणतं, हे ॲसिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन 30 जागांसाठी हे पदासाठी. ठीक आहे, तर त्यानंतर पद क्रमांक 2 बघा, 55% गुणासह BSc कृषी BE BTech फूड सायन्स किंवा समतोल SC ST PWD 50% गुणासहित, म्हणजे SC ST PWD साठी 50%च गुण आवश्यक आहे. ठीक आहे, 55 नाही आहे. पद क्रमांक 2 म्हणजे कोणतं, असिस्टंट जनरल मॅनेजर टेक्निकलसाठी. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तिसरं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड इंडियन सहयोगी सदस्य किंवा समतोल असावे. ठीक आहे, पद क्रमांक 3 साठी. ठीक आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर अकाउंटसाठी. ठीक आहे, पद क्रमांक 4 साठी बघू शकता तुम्ही विधी पदवी किंवा 5 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे, पद क्रमांक 4 म्हणजे कोणतं, जनरल असिस्टंट लॉसाठी. ठीक आहे, त्यानंतर पद क्रमांक 5 साठी 5 पद कोणतं, या मेडिकल ऑफिसर. ठीक आहे, त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागत आहे, MBBS आणि 3 वर्षाचा अनुभव असावा. ठीक आहे, वयाच्या अट जर बघायला गेले तर तुम्हाला 1 जानेवारी 2021 रोजी SC ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे. ठीक आहे, पद क्रमांक 1 साठी 30 वर्षाची अट आहे. ठीक आहे, म्हणजे ओपनसाठी 30. ठीक आहे, OBC साठी ह्याच्यात 3 इन्क्लूड केलं तर 33 होऊ शकतं आणि SC ST साठी जर केलं तर 35 होऊ शकतं. ठीक आहे, 35 वय असेल तरी चालू शकतं पद क्रमांक 1 साठी. पद क्रमांक 2 साठी जर बघायला गेलं तर 28 वयापर्यंत आहे. तर ह्याच्यात जर 5 ॲड केले तर 33 वय होऊ शकतं आणि OBC साठी 3. तसं तुम्ही ॲड करा. ठीक आहे, तरी तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून पण पाहू शकता वयोमर्यादा किती ती. नोकरीचे ठिकाण जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर आहे. जनरल फीज जर आपण बघायला गेलं ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे बघा. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 31 मार्च ही आहे. पूर्णपणे आपल्याकडं भरपूर 1 महिनाचा आहे पूर्ण. ठीक आहे, तर फीज बघायला गेलं तर जनरलसाठी आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी फी नाही आहे. ठीक आहे, समजलं. जनरल आणि OBC साठी 1000 रुपये फी राहील. SC ST आणि PWD महिलांसाठी फी नाही. ओके, तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ठीक आहे, तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. ठीक आहे, बाय बाय.